नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि आज आपण आपल्या बागेतली अभ्यास केंद्रामधली वनलक्ष्मी ही जात आपण बघणार आहे। मित्रांनो, वनलक्ष्मीचं वैशिष्ट्य आहे की एका बाजूने आंबे लागलेले आहेत आणि नवीन फ्लावरिंग येत आहे। तर ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने। मित्रांनो बघा, इथं आंबा लागलेला आहे। अमोल सर खोलून दाखवा आंबा कसा आहे, आपल्याला बघायचा आहे। वाव, आकार बघा मित्रांनो, आकार किती सुंदर, रंग आकार एकदम जबरदस्त आहे। भविष्यात आपल्याला वनलक्ष्मी हा सातत्याने आंबा उत्पादन देणारा एक चांगला आंबा भविष्यात मिळणार आहे। जसं परदेशामधले ऑल टाइम मँगो, त्याचप्रमाणे वनलक्ष्मी हा एक चांगला आपल्याला वर्षभर आंबे देणारा आंबा मिळेल असं मला वाटतं। आता तुम्ही बघू शकता की इथं एवढ्या मोठ्या साईजचे आंबे आहेत आणि इथं जर बघितलं तर इथं नवीन फ्लावरिंग आहे बघा। हे बघा, नवीन फ्लावरिंग इथं आहे आणि तिथं आंबे सुद्धा आहेत। म्हणजे भविष्यात आपल्याला ऑल टाइम हा वापरायची गरज पडणार नाही। ऑल टाइमची फळं थोडी वेडी वाकडी येतात आणि इतका सुंदर असा स्वाद नसतो ज्याप्रमाणे वनलक्ष्मी जातीचा स्वाद, आकार, रंग, चव आणि टनेज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या मिळू शकतात। त्याच्यामुळे पुढील काही वर्षात, आता ही अभ्यास केंद्रातली व्हरायटी आहे, आपल्याला पुढील वर्षी अजून तिचा अभ्यास करणे बाकी आहे की ही अल्टरनेट बेरिंग आहे, दरवर्षी येते किंवा काय। तर नक्कीच तुम्हाला मी ह्या व्हरायटीबद्दल दाखवेन। आणि मित्रांनो, इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर याच्यामध्ये मादी फुलांचं प्रमाण पण बऱ्यापैकी चांगलं दिसतंय। कारण आता पण बघा तुम्ही फळांची सेटिंग त्याच्यामध्ये किती दिसते, हे लगेच लक्षात येतं आपल्याला मादी फुलांचं प्रमाण किती आहे किंवा कसं आहे। कारण त्याच्यामध्ये जी कणी असते ती सेट व्हायला लागली की समजायचं आपण की याच्यामध्ये किती पर्सेंटेज असू शकतं। तर ते पण चांगलं दिसतंय आणि त्याच्यामुळे भविष्य आपल्याला महालक्ष्मीसाठी पण चांगलं आहे। आपण पुढील 3 वर्षात रिसर्चनंतर आपण संशोधन केल्यानंतर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला अशा नवीन नवीन व्हरायट्या देऊ, जेणेकरून याचा प्रसार पण होईल आणि प्रत्येकाच्या शेतीत हे आंबे लागतील, प्रत्येकाला याचे चव चाखता येईल। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय बळीराजा।